बारामती एक्स्ट्रा प्लेयर उपलब्ध असेल तर पाठवा प्लीज. हा फक्त इकडल्या प्लेयरचं काम आहे. मोईनबाई सगळ्यांची नावं कळवायची आपल्याला. अगदी सगळ्यांचं लक्ष या मॅचवर. विशेष म्हणजे प्रशांत सर या मॅचसाठी मी सुद्धा आग्रही होतो की कधी एकदा, कारण ज्या वेळेला पनवेल परिसरात किंवा कोकणात ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला तालुक्याच्या मॅच होतात. आदर्श पनवेलचा एक मोठा दबदबा पाहायला मिळतो. आणि ज्या वेळेला आपण पुणे, नगर, सोलापूर, सांगली किंवा साताऱ्यामध्ये येतो त्यावेळेला बारामतीच्या नावाचा डंका आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो. त्याच्यामुळे या दोन संघांमधील पहिल्यांदाच होणारी मॅच अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष आता मैदानावर लागलेलं असणार आहे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं बारामतीत तालुक्याने जे क्रिकेट आहे तिथे ते दादा आहेत, यात काही शंका नाही आहे. आणि कोकणामध्ये जेव्हा आपण प्रवास करतो तिथं पनवेलचा संघ दादागिरी करतो आणि दोन दादा संघ एकमेकांविरुद्ध आहेत. ही लढत प्रेक्षकांना पाहायला आवडेल आणि ती अपेक्षा मला वाटतं तुम्ही पूर्वी केली होती की हे संघ एकमेकांकडे जाणं गरजेचं आहे, एकमेकांच्या भागामध्ये जाणं गरजेचं होतं. आज त्याची नांदी मैदानावरती पाहायला मिळेल. नक्की नक्की. कारण मी बारामतीला आमंत्रण देईल पनवेलमध्ये येऊन खेळण्याचं आणि पनवेलला आमंत्रित देईल बारामतीला. परंतु आता सध्या खटावमध्ये आपण आहोत. पहिला बॉल कोलवा डब्याचा समोर खेळलाय, अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि पहिली धाव कंप्लीट देखील होताना पाहायला मिळते. उस्मान पटेल, सूरज पाटील आणि गोलंदाजीसाठी मयूर मासाळ. बारामतीच्या काटेवाडी गावचा असणारा खेळाडू म्हणजे साहेबांचं आणि दादाचं गाव, तर काटेवाडीचा असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी मयूर मासाळ. दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील वाघिवली वाडा म्हणजे आता ज्या ठिकाणी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ झालंय त्या ठिकाणी असणारं गाव म्हणजेच वाघिवली वाडा. आणि दुसऱ्या बाजूला तळोजा, पनवेल तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव. त्या गावचे खेळाडू म्हणजेच जगप्रसिद्ध उस्मान पटेल. एक महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो सुद्धा सामना पृथ्वीराज चषकामध्ये आपण पाहतोय. सगळ्यांचं स्वागत टेनिस क्रिकेट .in सहाव्यात मॅचच्या दिशेने. ओह, ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल टाकलाय, तिकडनं थोडासा कट केलाय, यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय. तिकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे बारामतीच्या या 3 वर्षात नवोदित गोलंदाज झाले बारामती टीममध्ये आणि पुन्हा एकदा बारामती संघ उभा राहिला. ओ, हाई बॉल फिरवलाय, थोडासा लांबून फिरवलाय. सूरज यांच्यासाठी चांगली गोलंदाजी. मयूर मासाळ. 5 ओव्हरची मॅच आहे, मजा येणार आहे या मॅचला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. मयूर चांगली गोलंदाजी करतायत. 5 ओव्हरचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पनवेलचा असणार आहे. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने एक लाजबाब स्ट्रोक खेळलाय. फटका चांगला आलाय आणि धावा सुद्धा चांगल्याच आल्या. 4. लेग कटर गेंद थी. टप्पा खाने के बाद मिडल स्टंप से ऑफ स्टंप किया, थोड़ा सा बाहर जा रही थी. बल्लेबाज ने इंतजार किया और बहुत ही बेहतरीन पोजीशन में आके पॉइंट और कवर के बीच से गेंद को खेल दिया था बाउंड्री लाइन के बाहर. इनको दिखती है छोटी सी दरार तो रन ढूंढते 4. गेंद बॉलने की तरफ फरार. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक सूरज पाटिल का. 5 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. गेल्या काही वर्षात तालुका निहाय क्रिकेटला चांगले दिवस आलेले आहेत. ग्रामीण क्रिकेट आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट या दोघांच्या मधला दुवा हा तालुका क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळलं तर तुम्हाला तालुक्याच्या क्रिकेटमध्ये घेणार आणि तालुका क्रिकेट चांगलं खेळलं तर तुमच्यासाठी व्यावसायिक क्रिकेटचे दरवाजे उघडले जाणार आणि त्याच्यासाठीचं असणारं हे महत्त्वाचं क्रिकेट आपण पाहतोय. विविध ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा क्रिकेट आता आलंय, 40+ आता क्रिकेट आलंय, नगरपालिका क्रिकेट आता आलंय, विविध क्रिकेट आलेत. यावेळेला फटका फसला, इनसाइड आउटच खेळण्याचा प्रयत्न. 3 खेळाडू रेस लागली आहे. मोईन बागवान त्या ठिकाणी होते, पकडली जाते कॅच. मयूर मासाळनी घेतली विकेट. चंद्रकांत जी, पीछे जाके इस तरह का कैच लपकना इतना आसान नहीं है. बहुत अच्छी गेंद थी, थोड़ा और आगे गेंदबाजी, टप्पा खाते थोड़ा घुमाव भी मिला. हवा में गेंद, मोइन वहां मौजूद. 3 खिलाड़ी वैसे थे वहां, लेकिन मोइन का जजमेंट गेंद के ऊपर निगाह के आखिरी वक्त तक और उसका फायदा मिला. सूरज पाटिल जो बहुत ही डेंजरस बल्लेबाज बैक टू द पेवन चले गए. मयूर मासाळ के लिए पहली सफलता मिली है. किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने मात्र चांगली कामगिरी गेली कित्येक वर्ष पाहायला मिळते. धमाका करब दिल्लीसाठी देखील क्रिकेट त्यांच्याकडून आपण पाहिलेलं आहे. किरण पवार ने पिछले मैच में बहुत ही ज़बरदस्त स्ट्रोक जड़ा था, विनिंग स्ट्रोक था, छक्का जड़ा था और मैच समाप्त किया था.
सर 5 रन 1 विकेट के नुकसान पर मयूर मासान पावर प्ले का ओवर है, गेंदबाजी कर रहे हैं। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी दायरे के अंदर है, मिड ऑन दायरे के अंदर काउ कॉर्नर पर खिलाड़ी तैनात है, स्क्वेअर लेग दायरे के अंदर। या वेळेला फटका आल्या आल्या पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे आणि ओ या वेळेला कॅच मात्र सुटली जाते। नवाज फिलहाल वहां मौजूद थे और ये कैच लपकने की कोशिश, पहले बोइन ने बहुत ही बढ़िया कैच लपका था। संतोष क्षीरसागर नेहा 11 यांच्याकडून उस्मान पटेल यांच्या प्रत्येक षटकारासाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे। 6 धावफलकावर पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक संपलंय, म्हणजे पहिलं षटक हे बारामतीच्या बाजूने गेलंय, परंतु अशी आणखी 9 षटके येणार आहेत या मॅच मध्ये आणि त्याच्यामुळे हा दोलायमानपणा पाहायला मिळू शकतो। मगाशी तुम्ही चांगला उल्लेख केला होता, दोन्ही संघ तालुक्याने क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करतायत, तर मला अपेक्षा आहे की बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आपल्याला बघायला मिळेल। आणि जेव्हा 2 वाघांची झुंज असते ना, त्यावेळेला प्रेक्षकांना बघायला मिळेल। पहिला षटकाचा जर खेळ बघितला तर बारामती संघाने दादागिरी केली, पण पनवेलचा संघ देखील कमबॅक करू शकतो, त्याचं कारण आहे उस्मान पटेल आणि किरण पवार हे व्यावसायिक खेळाडू मैदानावरती आहेत। अगदी बरोबर म्हटलात तुम्ही, हे 2 व्यावसायिक खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। अक्षय तावरे व्यावसायिक क्रिकेटमध्ये याही खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय। विनायक याच्यापैकी एक असणारा मोरगाव आणि मोरगावला बिलॉंग करत असणारा हा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय। नाव अक्षय तावरे, बारामतीच्या क्रिकेटमधील एक टॉप ऑलराऊंडर बॉलिंगसाठी। समोर किरण पवार, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे। अक्षय तावरे मोठी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत। किरण पवार आउट। आपका लक्ष्य आपके मेहनत करने के तरीके से पता चलता है। अक्षय तावरे एक ग्रेट फिनिशर माने जाते हैं और विकेट टेकर गेंदबाज। ये शॉट अच्छा नहीं था, खड़े खड़े गेंद को ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, गेंद खड़ी हो गई। अक्षय तावरे भाई कहाँ छोड़ने वाले, उनको पता ही किरण का कैच है। अक्षय तावरे भी एक प्रोफेशनल खिलाड़ी है। किरण, उस्मान और अक्षय, ये पैटर्न था जिसमें अक्षय तावरे ने किरण पवार को आउट किया है। सगळ्यांचं लक्ष मॅचवर लागलेलं आहे, अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष या मॅचवर लागलेलं आहे। सुमित डोंगडे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। तालुका पनवेल आणि गाव पारगाव, आणि पारगाव गावचा हा सितारा गेली कित्येक वर्ष जर पाहिलं तर आकाश तारेकर, सुमित डोंगडे ही अशी नावं आहे। पारगाव या आघाडीच्या गावनिहाय संघातून येताना पाहिला मिळालेत, ज्यावेळेला रायगडचा दबदबा पाहिला मिळाला रायगडमध्ये पारगावचा। सुमित डोंगडे, अक्षय तावरेने मात्र अप्रतिम गोलंदाजी करत असताना मोठी विकेट घेतली आहे। या वेळेला सुंदर फटका, कव्हरचा क्षेत्र परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे, त्यांच्या दिशेने बॉल जाताना पाहिला मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहिला मिळेल। एक धाव जर आली तर इकडे डॉट बॉल समानच आहे, ज्या पद्धतीची मैदानाची भौगोलिक परिस्थिती है। सबसे बड़ी बात है उस्मान स्ट्राइकर इन पर है चंद्रकांत जी, और अक्षय तावरे उस्मान, ये कॉन्टेस्ट जो है ना यहाँ सब लोग देखना चाहेंगे। आज अर्धशतक आलंय उस्मान यांच्या बॅट मधून। समोर अक्षय, हो वेगात बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, यष्टीरक्षकाकडे जाणारा टाकलाय, एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केलाय। वेगात बॉल मात्र शूट केलाय यष्टीरक्षकांच्या दिशेने। 7 धावांवर 2 विकेट माघारी परतल्या। थोडासा दबाव पनवेल संघांवर आहे, परंतु दबावाचं उत्तर जर पाहिलं तर षटकार चौकारांनी द्यावं लागेल। उस्मान यावेळेला केलाय पुल होतोय सक्सेसफुल। उस्मान यांच्या बॅट मधून षटकार। व्हाट अ शॉट, हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना, जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है उनको कुछ करके दिखाना। पावरफुल शॉट बल्लेबाज उस्मान का, पावरफुल बल्लेबाज का पावरफुल शॉट है, पुल किया टीममेट विकेट बॉल लेने के बाद। काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय उस्मान पटेल यांनी या ठिकाणी। दबाव होता त्याला हटवण्याचा प्रयत्न, समोरचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे, समोरचा चांगला खेळतोय हरकत नाही, परंतु तुम्हाला सुद्धा चांगलंच खेळायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही इकडे आलेला आहात, आणि कारण तुम्हाला त्याचं उत्तर बॅटने द्यायचंच आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी होतोय उस्मान यांचा। ओ या वेळेला बॉलचा अंदाज नाही आलाय, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला। एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। 14 धावा धावफलकावर 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते। उस्मान पटेल इन ॲक्शन, सगळ्यांच्या नजरा या मॅचवर लागलेल्या आहेत। बारामतीचा एक तगडा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पनवेल ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल टाकला जातोय। व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे। एका षटकाराने टप्पा बदलायला लावला आणि त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी धावा सुद्धा येऊ लागलेल्या आहेत। 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत।
एक 60-65 धावांची मॅच सुद्धा चांगली बनू शकते, कारण दोन्ही टीमची गोलंदाजीची स्ट्रेंथ पाहता एक 60-65 धावा तरी बनवायला पाहिजे आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी होणार आहे. उस्मान, यावेळेला उस्मान काय फटका खेळलाय, फेकून दिलाय बॉल, सीमा रेषा पार, षटकार. ऍक्शन रिप्ले पहा मैदानावरती काय घडलंय. काही वेळापूर्वी निश्चितच उस्मान शांत होता, पण त्यानंतर हा फटका पहा. टेनिस क्रिकेट .in वरती उस्मान पटेलचा 14 वरती घेतोय 5 चेंडूमध्ये आणि थोडा वेळ असलेला शांत खेळाडू आता अशांत होतोय. 21 धावा पनवेल संघाच्या. या षटकात अक्षय तावरेनं खर्च केल्या 15 धावा. एक गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं आणि बारामती संघाचा विचार केला तर हे थोडंसं खराब षटक होतं. पनवेलसाठी कमबॅक करण्याकरता या षटकाची नितांत आवश्यकता होती. 21 धावा आणि आता या मॅच मध्ये दुसऱ्या षटकामध्ये पनवेल संघानं छान कमबॅक केले. उस्मानची बॅट तळपते आहे. उस्मान एका बाजूला जर पाहिलं तर 2 मोठे फटके आलेत. 21 वरी धावसंख्या गेली आहे. 3 महत्वाचे ओव्हर अजूनही बाकी आहेत. मयूर ज्यांनी मागील षटक खूप चांगलं टाकलं होतं, बॉलिंगला पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित केलं. स्ट्राईकवर सुमित ढोंगडे. हो हो हो, हा गोलंदाज की फॅक्टर आहे. देहबोली पाहिली तर अगदी साधारण वाटते, परंतु बॉलचा त्यांचा टप्पा, त्यानंतर जर पाहिलं तर बॉलला कट करण्याची ती क्षमता आहे ना प्रशांत आदवडे सर, या गोलंदाजाकडे लाजबाब आहे. आणि जसं तुम्ही नेहमीच म्हणता, टप्पा हा खूप महत्वाचा आहे. अकू टप्प्याचा बॉल करायचा होता पुल, टाइमिंग नहीं झालंय, बॉल पाठीमागे जाईल एका धाबे करता. देखिए इनकी खासियत है, गेंद को टप्पा खाते इनकी गेंदें जो बाहर की तरफ निकलती है और गति अच्छी है. सबसे बड़ी बात ये सब आप करने की कोशिश करें ना तो अनुशासन होना चाहिए. अनुशासन बहुत ही बेहतरीन है मयूर मासाल के पास और इसीलिए बल्लेबाजों के लिए वो परेशानी पैदा कर रहे हैं. 22 रन 2 विकेट के नुकसान पर पनवेल. टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार केलाय सुमित ढोंगडे यांच्या बॅट मधून. सिक्सर 6. हवाई फायर. इस वक्त दर्शक बन गए फील्डर और ये लगा शानदार सुबेस्टी आइसक्रीम सिक्सर. ब्यूटीफुल शॉट प्लेड बाय सुमित ढोंगडे. बॉलच्या उसळीचा अंदाज घेतला, बॉलच्या टर्नचा अंदाज घेतला, त्याच्यानंतर आपली बॅट टर्न केली आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी. थोडीशी चर्चा मात्र त्या ठिकाणी होते कॅप्टन चेतन काळंगे यांच्या बरोबर मयूर मासाळ यांची, कारण क्रिकेट असा खेळ आहे, कितीही मोठा बॉलर असेल त्याच्या विरुद्ध रन येतात म्हणजे येतात, आणि कितीही मोठा बॅटर असेल तो सुद्धा डॉट बॉल जातो, तो सुद्धा आउट होतो आणि एकाच बॉलमध्ये आउट होतो. त्याच्यामुळे क्रिकेट आहे, दोन्ही बाजूला दबावात जगातील कोणताही गोलंदाज सुद्धा येतो आणि डॉट बॉल गेल्यानंतर कोणताही फलंदाज सुद्धा येतो. चंद्रकांत जी यहाँ इन्होंने गलती की, मतलब वो गेंद थी बिल्कुल शॉर्ट पिच थी. तो सुमित छोटे कद के खिलाड़ी है, पुलर हुक बहुत अच्छा करते हैं, समय मिला बल्लेबाज को तो उसका फायदा इस मुकाबले में सुमित ढोंगडे ने उठाया. 8 पर खेल रहे, स्कोर 28 2 विकेट के नुकसान पर. मयूर मासाल अपने बॉलिंग माप तैयार. या वेळेला चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेतन काळंगे आले होते त्या ठिकाणी, परंतु 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 29 धावा धावफलकावर. आता हळूहळू धावा बनू लागलेल्या आहेत. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, सिमेंटची खेळपट्टी पाहता, या मैदानात रन करणं तेवढेही अवघड नाही आहे, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी करणारे मग मला फलटणचे लल्लन आठवतात आणि त्यांची गोलंदाजी सुद्धा आठवते. यावेळेला आणखीन एक समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. रायगडचा टायगर आज मात्र साताऱ्यामध्ये तुटून पडलेत. 4. रायगढ़ का टाइगर कमाल कर रहा है बेटी मैदान पर. ये शॉट देखिए, लाजवाब बल्लेबाजी. ऑफ टप के थोड़ा सा बाहर गेंद थी लेकिन आगे ज्यादा थी और बेहतरीन स्ट्रोक. लाजवाब टाइमिंग. स्कोर बाउंड्री लाइन के बाद 4 रन. स्कोर 33 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर मयूर मासाल का. बॉल लेके आना है. सुना है आज समंदर एक समंदर को बड़ा गुमान आया है. सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है. आज उस्मान जो है ना तूफानी पारी कर रहे, तूफानी बल्लेबाजी कर रहे. उस्मान पटेल 18 धावांवर बॅटिंग करतायत. 6 चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. युट्यूबर सुद्धा आणि मैदानात असणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा साताऱ्याच्या एरळवाडीमध्ये
मात्र सुरू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. छोटंसं परंतु महत्वाचं गाव, समृद्ध गाव, धरणाचं गाव, एरळा नदीच्या किनारी असणारं हे गाव, गावाचं नाव एरळवाडी. आज एरळवाडी क्रिकेटची वाडी झाली आहे आणि क्रिकेटसाठी देखील ओळखली जाऊ लागलेली आहे. उस्मान, ओ हो, रिवर्सचा प्रयत्न. या मैदानात रिवर्सचे प्रयत्न खूप कमी वेळा होतात उजव्या हाताच्या बॅटरकडून. तरी इकडे प्रयत्न झाला, तो नाही यशस्वी झाला. 3 ओव्हरचा खेळ संपतोय, धावा झालेल्या आहेत त्यात 33. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रशांत सर, डगआउटकडे मी बघतोय, डगआउटमधनं 2 वेगवेगळ्या रिॲक्शन येतात. एक तर उस्मानला इथून इशारा झाला, दादा तू सरळ का खेळत नाहीत, तर अंगद सांगतोय काय प्रॉब्लेम नाहीये, तू चांगला खेळतोयस. आता या सगळ्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. सूरज पवार आमच्याकडे या ठिकाणी बघतायत. धावसंख्या 33, 2 गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उस्मानची बॅट तडते 7 चेंडूमध्ये 18. सुमित डोंगडे हे दोन्ही अनुभवी आणि कसलेले फलंदाज मैदानावरती तक धरून उभे आहेत. मयूर मासाच्या षटकात 2 षटकं, 18 धाबा, 1 गडी बाद करण्यामध्ये मयूरला यश मिळालेलं आहे. यस, अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि जर का 2 ओव्हरमध्ये आणखी जर का 31 रन आल्या, मजा येईल या मॅचमध्ये. आणि बारामती तेच म्हणत असेल 30च्या आतमध्ये ठेवूयात आणि पनवेल म्हणत असेल 30च्या पुढे जाऊयात. बारामतीचा संघ एका बाजूला पाहायला मिळतो, यंगर्स म्हटलं तर एक बलाढ्य असा संघ, दुसऱ्या बाजूला आदर्श म्हटलं तर हाही बलाढ्य असा संघ. आणि पनवेल तालुका क्रिकेटमधील मोठमोठी नावं, विशाल जितेकर म्हणा, त्यांच्या नेतृत्वाखाली भले भले खेळाडू देखील या टीमला खेळताना पाहायला मिळतात. अंगद, मयूर, उस्मान, किरण, एकाहून एक सरस खेळाडू याही टीममध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि आपली जागा बनवताना पाहायला मिळत असतात. आज सोनू बिसे यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी सोनू बिसे करतील. सुमित डोंगडे 9 धावांवर खेळत आहेत, उस्मान पटेल 18 वर खेळत आहेत. पृथ्वीराज चषकातील एक महत्वाची मॅच, पहिल्यांदाच बारामती विरुद्ध पनवेल या महाराष्ट्रातील 2 आघाडीच्या तालुकांनी या गटाची मॅच होते. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल. पहा काय घडलं मैदानावरती. शफल झाला होता बॅट्समन आणि त्यानंतर तो बाद झालाय. सुमित 9 धावांवरती 6 चेंडूंना तो सामोरा गेला. ऍक्शन रिप्ले tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवलं जाईल. फलंदाजाला पडली बोल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल. मैदानावरती पनवेल संघ मागील मॅच मध्ये अर्धशतक आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलं. याही वेळेला प्रयत्न करावे लागेल, परंतु सोनूची चांगली बॉलिंग पाहायला मिळते. फुल टॉस, खरा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, त्याचा घेतलाय समाचार. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. उस्मान पहा tenniscricket.in वरती अनेक वर्ष शांत होता गपचिप, पण आता त्यानं शॉट खेळलाय रापचिक शॉट खेळला उस्माननं. चेंडू सीमारेषा पार जाईल. फुल टॉस फॉर्म मध्ये परत येणं किती गरजेचं होतं ते या ठिकाणी बघायला मिळेल. 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पनवेल. 40 धावा. टीमची धावसंख्या अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उस्मान पटेल आज मात्र ज्वालामुखीत रूपांतर होताना पाहायला मिळतं. उस्मान पटेल यांचं खूप चांगली कामगिरी, परंतु सोनू यांच्याकडे देखील टॅलेंट आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिली होती, त्यानंतर आलाय षटकार. आणि इकडे जर पाहिलं तर 40 धावा टीमची धावसंख्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. कमीत कमी 60 धावा करण्याचा मानस प्रयत्न मात्र या ठिकाणी असणार आहे आदर्श पनवेलचा. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पृथ्वीराज चषक आपण पाहतोय. पृथ्वीराज उद्योग समूह, धनंजय चव्हाण साहेब, त्याचबरोबर जर पाहिलं तर गणेश चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर आज महाराष्ट्रभर चर्चा आहे पृथ्वीराज उद्योग समूहाची. चर्चा या पृथ्वीराज चषकाची सुद्धा आहे. पृथ्वीराज उद्योग समूहाचे विविध प्रोडक्ट, मग दुधासाठी तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. सुमेश टीची आईस्क्रीम ती देखील तेवढीच लोकप्रिय आहे, स्वादिष्ट आहे, रुचकर आहे. विविध प्रोडक्ट मात्र ज्यांची चर्चा आहे महाराष्ट्रभर. आणि पृथ्वीराज चषकाची देखील चर्चा. सोनू विरुद्ध उस्मान पटेल, लोकप्रियतेच्या यादीतील एक मोठं नाव समोर. सोनू कमी गतीचा बॉल पॉइंटला पाठवलाय. कदाचित ही रणनीती होती की काय. स्लो बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकला. उस्मानला भाग पडलं पॉइंटला खेळायला. नवाजने पकडली कॅच विकेट. इम्पैक्टफुल पारी समाप्त हुई. 9 गेंद में 24 रन. टप्पा ऑफ स्टंप के बाहर था. इस बार कंट्रोल शॉट नहीं था. उस्मान की रिएक्शन देखे.
लेकिन बढ़िया प्रदर्शन। सफलता एक दिन में नहीं मिलती, लेकिन मेहनत करने वालों को एक दिन जरूर सफलता मिलती है। उस्मान पहले मैच में अर्धशतक, इस मैच में 24 रनों की पारी समाप्त हुई। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। प्रफुल्ल बॅटिंगला येत आहेत. प्रफुल्ल पाटील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बोर्लेगावचा खेळाडू आहे. पनवेल परिसरातील चर्चा या मागील हंगामात पावसाळी क्रिकेटमध्ये मग टेनिसमध्ये ज्या खेळाडूची चर्चा झाली ते हे नाव आहे. आदर्शच्या टीममध्ये येणं सोपी गोष्ट नाही आहे, परंतु जागा सोनूने बनवली यंगर्समध्ये आणि प्रफुल्लने बनवलेली आहे ती मात्र आज आदर्शमध्ये मेहनतीच्या जोरावर. 40 धावा धावफलकावर. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 7 मधले किती बाहेर जातील चर्चा इकडे होत असेल. पनवेलकर म्हणत असतील अरे 7 मधले 3 तरी बाहेर जायला पाहिजे. पाहूया काय होईल. अजूनही बराच काळ बाकी आहे. कमी गतीचा बॉल फटका खेळलाय खरा. टायमिंग फसलंय. बॉल वाखाणण्याजोगता टाकला होता. वा सोनू, म्हणून तर यंगरचा तुझ्यावर भरोसा हाय. हाय काय नाही काय, आणि विकेट घेतल्याशिवाय मजा येत नाही. सोनू तुझ्यावर भरोसा हाय, म्हणून तुमच्याकडे या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. दिग्गज खेळाडू मैदानावरती येत आहेत आणि अशा वेळेला तुम्ही विकेट घेताय, सामन्याचं चित्र बदलताय, सामन्याचा रंग बदलताय, सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम करताय. सोनू आउटस्टँडिंग बॉलिंग. एक महत्वाचं षटक अजूनही बाकी आहे. एक महत्वाचं षटक अजूनही बाकी आहे. 40 धावा धावफलकावर. शेवटचं एक षटक बाकी आहे. मयूर वाघमारे गेलेत. अक्षय पवार यांच्या जोडीला कोणते गोलंदाज असेल त्यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाईल. तेजस येताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅटिंग सुद्धा मागील हंगामात 2 4 व्हीलर कार अष्टपैलू कामगिरी करत त्यांनी जिंकलेल्या आहेत. आयएसपीएल देखील खेळले, परंतु पाहूयात. तेजस एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अक्षय. शेवटचे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील आणि मॅच मध्ये येण्यासाठी 1 ओव्हर देखील काफी असते. बारामती विरुद्ध पनवेल. चांगला संघर्ष पहिल्या डावात पाहायला मिळतोय. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एक धाव अतिशय तत्परतेने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि इकडे जर पाहिलं तर एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. प्रशांत सर, बेहतरीन प्रदर्शन बारामती टीम का. 1 ओवर में रन जरूर आए थे, पनवेल ने शानदार बल्लेबाजी की थी, लेकिन पिछले 2 ओवर में कमबैक किया बारामती ने. बढ़िया प्रदर्शन, सही दिशा के साथ सदी भी गेंदबाजी रही है. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावर. 5 विकेट माघारी परतलेल्या असताना 5 बॉल त्याच्या मधील मैदानाच्या बाहेर किती जाणार याची चर्चा. अंगद पाटील एका बाजूला आहेत, मयूर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर रत्नदीप असतील, प्रसन्न असतील. गोलंदाजांची चौकडी आहे खरी, परंतु त्यांना प्रोटेक्शनसाठी एक धावसंख्या पाहिजे आणि ती कमीत कमी 55-60 तरी पाहिजे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. तेजस समोर मयूर वाघमारे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. मयूरच्या बॅटमधून फटका, परंतु एका मयूरची कॅच दुसऱ्या मयूरने पकडली आहे. लाजबाब. मयूर मासाळ आले तिकडे. शॉट तो बिल्कुल कमाल का था, बल्ले के बीचों बीच, लेकिन मयूर मासाल जो है ना, ये रनिंग कैच है, ये रनिंग कैच, टर्निंग कैच. मयूर मासाल बेमिसाल कैच पकड़ते हुए और मयूर वाघमारे का शिकार जो है ना तेजस ने किया. यस, या ठिकाणी जर पाहिलं तर सोहेल जातात बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक पनवेल तालुक्यातील मोठं नाव आहे. गतवर्षी ग्रामीण धमाका बिग बॅश सुद्धा गाजवली होती. सोहेल आरसीसी पेट संघाच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय आपल्या गावासाठी. परंतु समोर जर पाहिलं तर बारामतीने मॅचवर आतापर्यंत डावावर पकड मिळवली आहे. नो डाऊट क्रिकेट 2 डावांचा खेळ आहे. पहिल्या डावात पडझड झाली तर दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकते, परंतु येणाऱ्या 4 बॉलमध्ये रन पाहिजेत. अक्षय नॉन स्ट्राईकला वाट पाहत आहे, स्ट्राईक कधी मिळणार. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सोहेल आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती काळ मैदानात आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे.
चला यानंतर नेहा 11 टीमचा कर्णधार आणि गोविंद युनायटेड उमरगा संघाचा कॅप्टन. आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. नेहा 11 आणि उमरगा. 41 धावा. या वेळेला स्टोक खेळलाय, बॅटच्या टोकालाच लागला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टीरक्षकच येताना पाहिलं मिळत आहे. चांगली कॅच, आणखीन एक विकेट. दोन दादा संघांमध्ये लढाई आहे. एका बाजूला आदर्श 11 पनवेल कोकणामधला संघ, तर पुण्यनगरीमधला यंगस बारामती. दोन्ही संघांनी तालुक्यानीय क्रिकेटमध्ये लाजवाब कामगिरी केले, पण या मॅचमध्ये यंगस बारामती आतापर्यंत अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना थोडासा फ्रंटफूटवरती आहे, तर पनवेल बॅकफूटवरती. इथून 3 चेंडू आहेत, 2 मोठे फटके येणे गरजेचे आहे पनवेल संघासाठी. तर तेजस आणखीन एका विकेटच्या शोधात आहे, कारण 2 गडी त्यानं बाद केलेत. यस, लगातारचे 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकची संधी देखील त्यांना आहे तेजस यांना, परंतु अंगद पाटील आज बॅटिंग करावी लागेल. नो डाऊट बॅटिंग करतात ते, परंतु 3 बॉलमध्ये रनची आवश्यकता आहे या ठिकाणी. आता ज्या लक्ष्य आहे ते अगदी 50 आलं तरी चालू शकतं. पाहूया काय होईल. बेगात बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्या ठिकाणी विकेट आली आहे, परंतु रनआउटची. काय बॉलिंग केली आहे तेजसने. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ज्या पद्धतीनं या शेवटच्या षटकात स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी तुमच्याकडे एक स्पेशल गोलंदाज असावा लागतो. चंद्रकांतजी, तुम्ही खूप क्रिकेट खेळलेलात, तर अशा वेळेला बारामती संघाने नवीन चेहरे या ठिकाणी आणलेत आणि ते प्रभावी कामगिरी करतायत. यापूर्वीचं षटक पहा, आता ही गोलंदाजी पहा. इथे या मॅचमध्ये पनवेल संघ बॅकफुटला गेलाय, कारण सातत्याने विकेट घेतले जातात आणि ते मोहरे टिपल्या गेल्यामुळे दबाव वाढलाय पनवेल संघावरती. नो डाऊट नवीन आलेच पाहिजेत, नवीन खेळाडू आलेच पाहिजेत. म्हणतात ना, साहेबच म्हणतात बाकर फिरवावी लागते, नाहीतर ते करपते. तर इकडे नवीन खेळाडू कोणतीही गोष्ट असू दे, नवीन आलेच गोष्ट आलीच पाहिजे. आणि इकडे जर पाहिलं तर अक्षय या वेळेला स्ट्राईकची वाट पाहत होते. बराच वेळ उशिरा स्ट्राईक मिळाली आणि मिळाल्यानंतर अक्षय पवार एअर स्ट्राईक करतायत. शपथ झाला बॅट्समन. अशा वेळी तुम्ही पायावरती चेंडू टाकला. दिशांनी चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार. धाव मिळते 6. षटकार अक्षय पवारचा हा अतिशय जबरदस्त उत्तुंग षटकार आहे. तो घेतोय 8 वरती. धावसंख्या 47. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47. आता एक मोठा फटका आवश्यक आहे. अक्षय स्ट्राईक वर. पवार, अक्षय पवार. तेजस चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे खरी. समोर अक्षय पवार. या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला जातो आणि त्या प्रयत्नात विकेट आलेली आहे. 48 धावा झालेल्या आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. गोविंद युनायटेड उमरगा टीम आणि नेहा 11 संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. 48 रनों का लक्ष्य रहेगा. एक ही ओवर था जिसमें पनवेल टीम ने बहुत ही शानदार बल्लेबाजी करते रन बनाए. उस्मान ने वहां एक बार फिर बढ़िया प्रदर्शन किया. 9 गेंदों में 24. सोनी को विकेट मिला. सूरज पाटिल 4 रन. मयूर मासान ने शानदार गेंदबाजी करते विकेट लिया था. किरण पवार 1 रन. आज अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए. अक्षय तावरे ने इनको जल्दी आउट किया. सुमित टोंगड़े 9 रन. अक्षय पवार 9. उसके बाद में ये कोई टेलीफोन नंबर नहीं है. 9000. बाकी बल्लेबाजों ने अपना खाता नहीं खोला. बहुत ही बढ़िया प्रदर्शन बारामती के गेंदबाजों का रहा है. नेहा 11 टीम कॅप्टन आणि गोविंद युनायटेड उमरगा आपण टॉस साठी यायचे. यस, पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पहिल्या षटकात मयूर 2 षटकं टाकली. मयूर मासाळ 18 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. अक्षय तावरे 1 षटक टाकलं, थोडेसे मागडे 15 धावा, 1 विकेट त्यांनी घेतली. सोनूने 1 विकेट ओव्हर टाकली, फक्त 7 धावा दिल्या, 3 विकेट घेतल्या. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. तेजसने शेवटचे षटक टाकलं आणि तेही फक्त 8 धावा दिल्या आणि 2 विकेट देखील महत्वपूर्ण मिळवल्या गेल्या. अशा तऱ्हेने 48 झाल्यात. 49 धावांची आवश्यकता. प्रशांत जाधवडे सर मात्र मुख्य समालोचकाच्या भूमिकेत असतील यानंतरच्या डावाला आणि त्यांना साथ नक्कीच मी देईल. 30 गेंदों में 49 रनों की जरूरत है. सोनू और तेजस का जो स्पेल था बहुत बढ़िया था और मयूर मासान ने शानदार प्रदर्शन किया. अगले मैच का टॉस गोविंद युनायटेड उमरगा नेहा 11. आपल्याला शेवटचा कॉल असेल. टॉस साठी यायचे. इनिंग सुरू असताना देखील आपल्याला कॉल दिलाय. आत्ता देखील या ठिकाणी अनाउन्समेंट होते. इनिंग ब्रेक झालेला आहे. नेहा 11 कॅप्टन उमरगा कॅप्टन टॉस साठी यायचंय.
नेहा 11 संघाचा कर्णधार आणि गोविंद युनायटेड टीमचा कॅप्टन. चला लवकर, कारण इनिंग ब्रेक झाला, तिथे टॉस करणं गरजेचं आहे. सर धावसंख्या तेवढी मोठी नाहीये, परंतु सुरुवातीला जर का एक दोन मोठे धक्के दिले तर मॅच चांगली होऊ शकते. तर परंतु पीटीपीएलला पहिल्याच पर्वात तोपर्यंत बारामतीच्या एकाही खेळाडूला ओळखत नव्हतो आणि अचानक फायनल मारली. मग त्याच्यानंतर बारामतीचे खेळाडू चर्चेत आले आणि बारामतीचं क्रिकेट अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं सुद्धा. आणि त्यानंतर मग तालुकानी हे असू देत किंवा ओपन असू देत, बारामतीच्या क्रिकेटने नेहमीच प्रभावित केलंय. आणि तालुकानीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक टायटल जिंकण्याचा मान बारामतीला जातो. बारामती जिथे मती गुंग होते ती बारामती. मयूर वाघमारे के खिलाफ आप बल्लेबाजी कर रहे चेतन, और उनको टैकल करने की कोशिश, अनसेटल करने का प्रयास कर रहे हैं, तो ये बहुत बड़ी उपलब्धि है. तजुर्बेदार खिलाड़ी मयूर वाघमारे, सामने कैप्टन चेतन. स्टीयर किया थर्ड बैन पर और सिंगल लिया. संबंध भी देना बहुत जरूरी है. स्कोर 15 पर पहुंच चुका है. टोटल रन संख्या 15 पर नन. खेळाडू तो महान असतो, त्याला माहिती असतं की कोणत्या बॉलवर मोठा फटका मारायचा आणि कोणत्या बॉलवर सिंगल घ्यायची. आणि ते हेच दाखवलं. ज्या वेळेला वाटला बॉल आवाक्यात आहे षटकार मारले, ज्या वेळेला वाटला हा बॉल चांगला आहे त्याच्यावर सिंगल तरी घेतली. आणि म्हणूनच या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 15ची स्टार्ट लागली आहे. जी हाँ, और हर चमकने बाजी जो चीज होती है ना, वो सोना नहीं होती. तो हर गेंद आपको चौके छक्के के लिए नहीं आएगी. और इस ओवर में आपको जो काम करना था पहले 3-4 गेंदों में वो आपने किया था. उसके बाद में संयम रखना था, वो संयम रखा चेतन ने. 6 गेंदों में 14 पर खेल रहे. बीच मैदान पर अब गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा. 24 गेंदों में 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. पृथ्वीराज चषक 2025 सीजन 11 स्पॉन्सर्ड बाय सुबेस्तीब आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट. गेंदबाजी में अंगद पाटिल. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में मुझे याद है इस अंगद ने जिस तरह से अंडर प्रेशर गेंदबाजी की थी और मैच में जान डालने का काम किया था. दबाव में और निखर कर आते अंगद पाटिल. सामने बल्लेबाज नवाज. एनबी ट्रॉफी में नवाज ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. 15 रन बगैर किसी नुकसान के. रिकवर रन रेट 8.50 का है. करंट रन रेट 15 का है. तो वेल बिगिनिंग हार्ड डन. आपकी जो शुरुआत है ना, वो बिल्कुल आपका आधा काम पूरा कर जाती है. तो इस मुकाबले में बढ़िया स्टार्ट दिलाया गया और डगआउट से वो आवाज भी आ रही है. तालियां इतनी नहीं है, शिट्टियां अभी तक नहीं बजी है. अंगद पाटिल गेंदबाजी कर रहे. पॉइंट कवर, पॉइंट, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ. नवाज ने इस बार ऑनसाइड पर किया. मिड विकेट बॉलिंग लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है. बहुत ही बेहतरीन कैच. नवाज बैक टू द पेबलन और अंगद पाटिल. अंगद आणि आता सामन्याची वाढली रंगत. ही पंगत चुकू नका, मजा येणार आहे. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं 23 मध्ये 34 पाहिजेत. हरीश सर जसं म्हणतात ना, गुच्छाने विकेट पाहिजे. इकडे विकेट पाहिजेत आणि गुच्छाने. मागील ओव्हर फक्त मागील मॅच मध्ये सुद्धा अंगद यांनी एकच ओव्हर टाकली होती, त्याच्यात 3 विकेट घेतल्या होत्या. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर सुरुवात विकेटने केली आहे. की फॅक्टर असतील अंगद पाटील. जी हाँ, टीम के कप्तान है. टीम के कप्तान और हमेशा खड़े होते सीना तान. स्कोर 15, 1 विकेट का नुकसान. ये परेशानी रही है पिछले ओवर में. जैसे कि पहला मैच था जिसमें वो बाउंसर डाल रहे हैं, तब वो कंफर्टेबल नहीं है. और चंद्रकांत जी, आपने कहा कि विकेट चाहिए, गुच्छे में चाहिए, और वो गुच्छा अंगूर का होना बहुत जरूरी. यस, दोन्ही बाजूला टर्न करतात, त्यामुळे बॉल ग्रीप करणं आणि योग्य टप्प्यावर टाकणं तेवढे सोपं नसतं ज्यावेळेला आपण आपली बोटाची ग्रीप बदलतो. 23 गेंदों में 33 रनों की जरूरत है. विस्तांचो खबा में गेंद है. अंगद 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 गेंद के नीचे. बल्लेबाज आउट. अक्षय दावरे बैक टू द पेविलियन. बारामती के उम्मीदों का दूसरा झटका. ही लढाई बेस्ट वर्सेस बेस्टची आहे आणि त्याच्यामुळे एकतर्फी तर नाही होणार. चांगली सुरुवात झाली 15ची, परंतु जसे संघनायक अंगद आले, पहिल्या डावात संघनायक चेतन काळंगे यांनी कामगिरी केली कॅप्टननी, तर दुसऱ्या डावात मात्र आदर्शचा कॅप्टन आपल्या गोलंदाजीचे मात्र या ठिकाणी जलवे दाखवत आहेत. आणखीन एक विकेट, सोपं नसतात या गोष्टी.
चंद्रकांत जी, अंगद और चेतन ये एक बार बैटल आप देखना चाहेंगे इस मुकाबले में, क्योंकि अभी चेतन नॉन स्ट्राइकर एंड पर है, अंगद जो है ना सदी भी गेंदबाजी कर रहे हैं, तो क्या ये देखना चाहेंगे आप? बहुत महत्वपूर्ण है, सब लोग देखना चाहेंगे जितने दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं। न्यू पैटर्न, नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। स्कोर 16 रन, 2 विकेट के नुकसान पर 16 पर 2, टारगेट 49, 22 गेंदे शेष, 33 रनों की जरूरत है। पॉइंट पर खिलाड़ी, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ। टीम के कप्तान गेंदबाजी कर रहे हैं। ऑन सेट पर लॉन्ग ऑन है। आसिफ इस वक्त स्ट्राइकर एंड पर है। अक्षय तावरे अपना खाता नहीं खोल पाए। आउट, सफलता मिली है। क्या वो 3 विकेट उन्होंने प्राप्त किए? बिल्कुल चौथा ऐसा गेंदबाज है जिन्होंने इस प्रतियोगिता में हैट्रिक पूरे करने का कारनामा किया है। अंगद इस टीम के कप्तान, बीच में वाइड बॉल भी है, तो 3 विकेट तो आए हैं, उसमें कोई संदेह नहीं है। त्यांनी टाकलेल्या लगातारच्या 3 अधिकृत बॉलवर त्यांनी विकेट घेतलेली आहे। आणि पहा, कमी गतीचा बॉल कटर होता, तिकडने खेचायला गेले, चेतन नक्कीच या ठिकाणी नाराज असतील। आसिफ माघारी परततायत आणि इकडे कुठेतरी अंगदने आदर्श पनवेलला सुद्धा मॅच मध्ये आणलंय। 2 मोठ्या टीम ज्यावेळेला एकमेकांच्या विरोधात खेळतात ना, असाच संघर्ष पाहायला मिळतो। तुम्ही बेस्ट आहे तर आम्ही सुद्धा बेस्ट आहे, तुम्ही या ठिकाणी बारामतीवरून आलात, आम्ही सुद्धा पनवेलवरून आलेलो आहे आणि दोघांना सुद्धा जिंकायचं आहे। महाराष्ट्रातील 2 टॉप टीम एकमेकांच्या विरोधात आहेत। आता बेस्ट ही लढाई आपण बघितलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट तर आहेत, मग टेस्ट पण होणार ना, टेस्ट तर होणार आहे। इथे जे प्रेक्षक आहेत त्यांनी कुठेही जाऊ नका, हलू नका। पृथ्वीराज चषकामधला एक मोठा सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय। प्रेक्षकांना मनोरंजन निश्चित या ठिकाणी मिळणार आहे। जे गेले 2 दिवस संध्याकाळच्या सत्रामध्ये धक्क्यावर धक्के बसले, तशाच प्रकारे आता धक्क्यावरती धक्के या ठिकाणी बसायला सुरुवात झाली। ओ, इस बार बल्ले को गेंद लगी है, उसके बाद में सर की तरफ आई और एक रन आपको मिलेगा सिंगल के साथ। स्कोर आगे बढ़ता, रन संख्या कुल मिलाकर 17 फॉर लॉस ऑफ 3 विकेट, जैसे कि टारगेट ऑफ 49 रन्स। चंद्रकांत जी, अंगद पाटिल के ओव्हर के बारे में क्या कहेंगे? वाह, लाजवाब। याचं तर नाव क्रिकेट आहे। कधी हा खेळ रंग बदलेल याचा नेम नाही, कधी इकडे तर कधी तिकडे। या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ती जर बदलू द्यायची नसेल तर तुम्हाला चांगली सुरुवात करून नाही चालत, चांगला शेवटही करावा लागतो। जी हाँ, आपका एंड बहुत इंपॉर्टेंट रहेगा। अंगद पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, ये क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है। ये हड़बड़ाहट है, ये दबाव है। और चंद्रकांत जी, दबाव में स्वभाव को बदलते आपने देखा है। ये हावभाव देखिए इनके, क्या कर रहे थे बल्लेबाज कुणाल। ये शॉट अच्छा नहीं था, एक बार इंटेन अच्छा नहीं था। रन रेट अब देखिए 10.11 का रन रेट है। आस्किंग रन रेट के बारे में चर्चा होगी। इंतजार किया, ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। 1 रन लेने का मौका। कहानी इंटरेस्टिंग, कहानी रोचक, दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर बारामती बनाम पनवेल। 2 ओवर 18 रन, 3 विकेट के नुकसान पर चेतन 14 पर खेल रहे, कुणाल 2 पर और अंगद का एक जबरदस्त सफल ओवर समाप्त हुआ। वाह, काय बॉलिंग टाकली आहे। फक्त 3 धावा दिल्या आणि 3 विकेट। अंगद साठी देखील टाळ्या आपण वाजूयात, कारण जबरदस्त कामगिरी त्यांनी केली। कारण सोपी गोष्ट नाहीये, मॅच बनली आता मी म्हणेल। बिल्कुल मैच जो बिल्कुल इंटरेस्टिंग बन जाता हुआ। 18 गेंदों में 31 चाहिए, आपने किए 3 शिकार, आपने किया पलटवार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार, मजा आएगा। अंगद, मी मगाशीच म्हणालो, अंगद आल्यानंतर सामन्याची रंगत वाढले, सामन्याची लज्जत वाढले। प्रेक्षकांना हेच हवंय, एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामना कुणालाच आवडत नाही। मैदानावरती अप्रतिम मॅच आहे। प्रेक्षक या ठिकाणी आता आपल्या जागेवरून हलणार नाही याची काळजी अंगदने घेतले। रन संख्या अब देखिए आंकड़े क्या बता रहे हैं। 18 गेंदों में 31 रनों की जरूरत है। और पहले भी मैंने बताया था कि आदर्श 11 पनवेल के 5 जो गेंदबाजी है उसमें एक अच्छा एक यूनिट है, एक अच्छा एक टीम वर्क है। एक तरफ अब देखिए गेंदबाजी करने के लिए प्रसन्न पाटिल आए, इनके पास भी अनुभव है, ये भी बढ़िया गेंदबाजी करते हैं। चेतन 14 पर खेल रहे, कुणाल 2 पर। स्कोर 18, 3 विकेट के नुकसान पर बारामती बनाम आदर्श 11 पनवेल। व्हाट अ मैच। लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी, एक खिलाड़ी स्क्वायर लेग पर है, ऑफसाइड पर पॉइंट, उसके साथ कवर पॉइंट, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। केवल बल्ला घूम रहा है, गेंद को नहीं देख रहे। एक तरफ चेतन जो है ना एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं और दूसरी एंड पर चंद्रकांत जी संघर्ष हो रहा है। यहां रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है। जबरदस्त, यालाच म्हणतात संघर्ष।
एका बाजूला रन या काढायच्याच आहेत, एका बाजूला डॉट बॉल टाकायचेच आहेत, धावांपासून परावृत्त ठेवायचंच आहे. दोघांचे प्रयत्न सुरू आहे. दोन मोठ्या टीम मधील संघर्ष काय असतो आज उभा महाराष्ट्र आणि भारत टेनिस क्रिकेट.in वर पृथ्वीराज चषकाच्या माध्यमातून पाहतोय. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, और बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग है, क्रिकेट का रंग चढ़ा हुआ है, मजा आएगा. एक बार फिर प्रसन्ना तैयार, चेतन ऑन स्ट्राइक. ये बैटर इंटरेस्टिंग है, डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. एक तरफ प्रसन्ना, सामने चेतन, कैप्टन चेतन. बल्ले के ऊपर गेंद अच्छी तरह से नहीं चढ़ी है. एक रन लेने का अवसर दोनों बैटर के लिए. स्कोरबोर्ड को चलाने का काम भी करना चाहिए. अब आपके पास 16 गेंदें 29 रनों की जरूरत है. फासला बना हुआ है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. अगर फासला है तो हौसले की जरूरत है, अगर हौसला होगा तो घोंसला भी बन सकता है. क्या मुकाबला चल रहा है बीच मैदान पर. 16 गेंदों में 29 चाहिए. 20 रन 3 विकेट के नुकसान पर बारामती. कुणाल ऑन स्ट्राइक. मिस टाइम चौके हवा में गेंद है. किरण पवार, गेंद के नीचे किरण पवार ने लिया कैच और प्रसन्न हो जाएंगे. विकेट मिला, कुणाल आउट. काय जबरदस्त सामना चाललाय. कमी दावेमध्ये सुद्धा इकडे सामने रंगतात आणि सामना तर रंगलेला आहे. आघाडीच्या विकेट माघारी परतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आदर्श पनवेल सुद्धा आता मॅच मध्ये आलेली आहे. परंतु मॅच एवढी लांब नाहीये आणि चेतन काळंगे मैदानात आहेत हेही विसरून चालणार नाहीये. परंतु एक गोष्ट झाली आहे सर, अर्धा डाव संपलाय. म्हणजे इकडे 30 बॉल होते, त्यापैकी 15 बॉल संपलेत. 15 बॉलमध्ये इकडे जर पाहिलं तर धावा आलेल्या आहेत त्या 20 आणि अजूनही 15 बॉल आहेत आणि त्याच्यामध्ये धावा करायच्या आहेत त्या 29. चंद्रकांत जी, बारामती ने बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया था और उसके बाद में अंगद के एक ओवर ने कहानी में बिल्कुल पलटवार. बहुत ही बेहतरीन, वो 3 विकेट से कहानी बदली है. टप्पा खाते उछाल है, गति है इनके पास और गति के ऊपर सवार होकर बल्लेबाजों को गिरफ्तार करने की क्षमता रखते प्रसन्न पाटिल. सफलता का आनंद उठाने के लिए इंसान को कठिनाइयां बहुत इंपॉर्टेंट होती है, उसकी आवश्यकता होती है. एक बार ये संघर्ष बीच मैदान पर चल रहा है. 14 गेंदों में 29 चाहिए. क्या एक बार फिर खेल चल रहा है मैदान के अंदर. पृथ्वीराज चषक 2025 11वां संस्करण. पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक खिलाड़ी मिड ऑफ पर तैनात. ऑन साइड पर शॉट, अच्छा कनेक्शन, अच्छा 6 रनों का कनेक्शन, प्रेशर रिलीज करने वाला छक्का. जी कोंडी झाली होती ना, ती कोंडी या आखूड टप्प्याच्या बॉलने फोडली. आखूड टप्प्याचा होता, थोडासा कट होणारा होता. अगदी बॉलला मिडल केलं आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. हा संघर्ष जबरदस्त रंगला. अजूनही 13 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता आहे खरी, 23 ची आवश्यकता आहे खरी, परंतु या षटकाराने पुन्हा एकदा यंगर्स बारामतीला मॅच मध्ये आणले. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. कभी लग रहा है आदर्श पनवेल ये बहुत अच्छा प्रदर्शन करके जाएंगे, तो कभी यंगर्स बारामती. ये क्रिकेट है. बहुत ही जबरदस्त मुकाबला. प्रसन्न पाटिल गेंदबाजी करे, सामने बल्लेबाज निखिल. स्प्लिंग ऑन 6. बढ़िया लाइन, टप्पा खाते उछाल मिला और आखिरी गेंद की कहानी देखे किस तरह से गेंदबाजी हुई है. इस ओवर में 7 रन. प्रसन्न पाटिल को 1 विकेट मिला है. 12 गेंदों में 23 रनों की जरूरत है. जीवन की निशानी प्रगति है और प्रगति की निशानी विस्तार करना होगा बल्लेबाजों को बेहतर तरीके से. और तारीफ करनी होगी प्रसन्न पाटिल की. क्या गजब की गेंदबाजी रही है. दोन्ही टीम म्हणत असेल, एक टीम म्हणत असेल यार तो 6 नव्हता जायला पाहिजे, एक टीम म्हणत असेल यार त्या 3 विकेट आमच्या एका ओव्हरमध्ये नाही जायला पाहिजे होत्या. म्हणजे इकडे चुका केल्यात आणि म्हणून मॅच बनलेली आहे, परंतु चांगली बनली आहे. 3 ओव्हरमध्ये पहिल्या 26 झालेल्या आहेत, 2 ओव्हरमध्ये 23 पाहिजेत. 23 जरी एका बाजूला मोठ्या वाटत असेल तर तेवढ्याही मोठ्या त्या नाही आहेत. चेतन काळंगे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि म्हणजे आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पुन्हा एकदा. चेतन काळंगे टीमचे प्रमुख खेळाडू, कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला धुरंधर कॅप्टन अंगद इनामपुरी एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. ज्यांनी धावा केल्यात ते बॅटिंगसाठी आहेत, ज्यांनी विकेट घेतल्यात ते बॉलिंगसाठी आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोनों कप्तान है इस वक्त. कैप्टन कहा जाता है चेतन को. स्क्वायर की तरफ खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका मिलेगा. 1 रन के साथ संतुष्ट होंगे, बिल्कुल संतुष्ट होने वाले हैं. असंभव और संभव के बीच जो दूरी होती है ना, वो इच्छा शक्ति और संकल्प की होती है. इस मैच में
अब संकल्प क्या आप करके आए वो देखना बहुत जरूरी है। क्या इंटेंट होगा आपका। अंगद का स्पेल कमाल कर रहा है। 7 गेंदों में इन्होंने 4 रन दिए, 3 विकेट चटकाए हैं। स्कोर 27, 4 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर है। आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। दोपहर के सत्र में एक रोचक मुकाबला हुआ था, यह भी एक कड़क मुकाबला चल रहा है। अंगद पटेल तैयार, सामने निखिल। अब आपके पास 11 गेंदे हैं, जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। पॉइंट कवर, स्ट्रक कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफसाइड पर 4 खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर हवा में उछाला, मिड विकेट पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। 6 रन। तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर। और ये लगा शानदार सिक्सर। निखिल 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 की फॅक्टर राहिले. निखिलने मारलेले 2 षटकार सामन्याचं गणित बदलताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा बारामती आपली या मॅच मध्ये स्ट्रॉंग होताना पाहायला मिळते. फक्त सामना संपलेला नाहीये. 10 बॉलमध्ये 16. येणाऱ्या 4 बॉलवर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. प्रशांत आदवडे सर, पृथ्वीराज चषकाची ही तर मजा आहे. सगळं बेस्ट आहे आणि सगळं बेस्ट असल्यानंतर मॅच सुद्धा बेस्टच होणार. जी हाँ, और अब यहाँ इस मुकाबले में 10 गेंद में 16 रनों की जरूरत है। बेस वर्सेस बेस की लड़ाई बीच मैदान पर चल रही है। उस्मान जाके अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं, फील्डिंग में थोड़ा तब्दीली करते हुए। अब मजा आएगा क्योंकि इस वक्त लाजवाब स्ट्रोक खेला है बल्लेबाज ने खेलने। 4 गेंदों में 12 पर खेल रहे, नॉन स्ट्राइक रेन पर चेतन कालेंगे, ये भी 16 पर खेल रहे 8 गेंदों में। 33, 4 विकेट के नुकसान पर बारामती। अंगद टीम के कप्तान गेंदबाजी करने के लिए तैयार। फुल टॉस, उसके ऊपर बल्लेबाज बने हैं बॉस निखिल भाई। आप है कासम कास, याद रखेगा इतिहास। शानदार छक्का। चुकीला माफी नाही. फुलटॉस केला अंगदने, त्याचा फायदा उचलला निखिलने. यंगर्स बारामती आली आहे मॅच मध्ये. या छोट्या छोट्या चुका सुद्धा तुम्हाला महागात पडतात. 9 बॉलमध्ये 10. आता मॅच बारामतीच्या दृष्टिक्षेपात आलेली आहे. काहीतरी अद्भुत फक्त आदर्श पनवेलच्या बाजूने मॅचला नेऊ शकता, अन्यथा बारामतीच्या दिशेने मॅच जायला सुरुवात झाली आहे. सच्चाई है चंद्रकांत जी, आपको क्रिकेट में विकेट चाहिए। ये मैच बचाने के लिए विकेट की जरूरत है। 2 गेंदों में 2 छक्के जड़ने के बाद दबाव जो है ना पनवेल की तरफ चला गया और मोमेंटम बारामती के पास है। 9 गेंदों में 10 चाहिए। जिंदगी जीने का मजा तभी है जब जिंदगी में इश्क हो, और क्रिकेट खेलने का मजा तभी है जब हारने का रिस्क हो। इस बार बढ़िया गेंद, खिलाड़ी है तैनात और विकेट बदला लिया। विकेट आपको बचा सकते हैं, ये अंगद का 4था विकेट है। मजा आएगा, मजा आएगा। अभी मैच समाप्त नहीं है क्योंकि ये जो गेंदें हैं ना, अगर और एक विकेट मिलेगा तो पनवेल टीम को कमबैक करने के लिए वापस का बिगुल बचाने का मौका मिलेगा। तो ये अंगद का ओव्हर बहुत महत्वपूर्ण है। परंतु निखिलने आपलं काम केलंय. आपल्या टीमसाठी 18 धावा, त्याच्यामध्ये महत्वाचे स्ट्रोक मात्र त्यांनी खेळले आणि त्याच्यामुळे आपल्या टीमला मॅचमध्ये 8 बॉलमध्ये 10. क्रिकेटचा खेळ शेवटच्या बॉल पर्यंत आणि शेवटच्या रन पर्यंत रंगत असतोच. प्रशांत आदवडे सर, महाराष्ट्रातील तालुका निहाय क्रिकेटच्या 2 टॉपच्या टीम एकमेकाच्या विरोधात आहेत. 8 मध्ये 10. और मैं तो समझता था कि ग्रैंड फिनाले 18 तारीख को है। पृथ्वीराज चषक के इस कहानी की बात करें तो, सुपर फिल्म की बात करें तो ये ग्रैंड फिनाले का ट्रेलर चल रहा है बीच मैदान पर। 8 गेंद में 10 चाहिए। न्यू बैटर तेजस, फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक। डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। गेंद बाउंड्री लाइन की तरफ, चौका या छक्का या दूरी, अब देखते हैं अंपायर का क्या फैसला है। व्हाट अ शॉट। ये खराब गेंद थी अंगद की, गति परिवर्तन करना चाहते थे। अंपायर थोड़ा देख रहे कि ये चौका है, 4 है, 6 है या दूरी है। ये कहानी बिल्कुल जबरदस्त है। वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है। आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है। उमेश किनी साहब क्या टीवी अंपायर की तरफ जाना चाहेंगे कि टीवी अंपायर की तरफ जाना चाहेंगे? 39 for 5। इंटरेस्टिंग मुकाबला। ये अंपायर्स कॉल है। यस, अंपायर ने छक्का दिया है, लेकिन एक बार फिर वो देखना चाहेंगे। ऑन फील्ड अंपायर डिसीजन, इट्स अ सिक्सर।
और फिर भी किसी का नुकसान नहीं होना चाहिए। क्रुशियल मैच है, महाराष्ट्र की दो बड़ी टीमें खेल रही है और देखना चाहेंगे दूध का दूध पानी का पानी तो होने वाला है। टेनिस क्रिकेट .in पर मनुष्य के दिमाग में दो घोड़े दौड़ते हैं, एक नेगेटिव और एक पॉजिटिव। जिसको आप ज्यादा खुराक देते हैं ना, वहां एक बार फिर आपकी जीत हो जाती है। यहाँ गति परिवर्तन करने का जो प्रयास किया गया था ना, अंगद ने थोड़ा फंस गए और तेजस ने बेहतरीन स्ट्रोक खेला है। सबकी निगाह रहेगी फिलहाल टीवी अंपायर की तरफ। इंटरेस्टिंग मैच, पृथ्वीराज चषक 2025। टिक 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 की आवाज आ रही है, दिल की धड़कनें बहुत तेज है। बबलू पाटिल को मैं देख रहा हूं, चेहरे पर हल्की सी मुस्कुराहट है। थोड़ा समय लीजिए, कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन किसी का नुकसान नहीं होना चाहिए। चंद्रकांत जी, आपका दिल क्या कह रहा है? ये जो फुल टॉस बॉल था और जिस तरह से तेजस ने खेला वो भी बिल्कुल अच्छा तरीका था, लेकिन अब डिसिजन के ऊपर सबकी निगाह आहे। नक्कीच महत्त्वाचा क्षण या ठिकाणी असणार आहे। जर षटकार आला तर बारामतीसाठी मॅच खुली झाली आहे आणि जर नाही आला तर पनवेलसाठी अजूनही मॅच बाकी असणार आहे। हाँ, लड़ने का मौका मिलेगा, क्योंकि अगर ये रन बचते ना, ऑप्शन डबल का हो सकता है, ऑप्शन चौके का हो सकता है, ऑप्शन छक्के का हो सकता है। ऑनफील्ड अंपायर ने कहा कि यह छक्का है, लेकिन अब टीवी अंपायर क्या कहेंगे वो देखने वाली बात है। हाँ जी हाँ, रुकिए रुकिए, चर्चा तो हो रही है। पृथ्वीराज चषक 2025 सीजन 11 स्पॉन्सर्ड बाय सुमेश आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट। बाकी खेळाडूंनी कोणी बोलू नका, कारण आता अंपायर चर्चा करतायत। महत्वाचा आज सामना आपण या ठिकाणी पाहतोय। जसं सातत्यानं चंद्रकांत शेट्टे म्हणतात की महाराष्ट्रातले दोन दिग्गज संघ, दोन वाघांची झुंज मैदानावरती सध्या सुरू आहे। तालुकानीय क्रिकेटमध्ये पनवेल संघाने देखील दमदार कामगिरी सातत्याने केले, तर दुसऱ्या बाजूला बारामती देखील काही कमी नाहीये। पंचांचा इशारा काय येतोय ते देखील पाहूया। उमेश केडी साहब, बताइए इस वक्त कितने रन मिलेंगे? 2 रन, 2 रन दिए गए। टीवी अंपायर ने देखा, ऑर्गेनाइजर के साथ चर्चा हुई, इसके बाद में टीवी अंपायर, थर्ड अंपायर। तो अब कहानी समाप्त नहीं हुई है, एक एक रन बहुत इंपॉर्टेंट है। आने वाली एक एक गेम इवेंट के बराबर हो जाएगी। 7 या तुम्हें 8 चाहिए। वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे। 8 आणि कुणाची लागणार वाट, आणि काय बनवलं मी पृथ्वीराज चषक 2025 चा थाट, रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना मैदानावरती। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी, उस्मान ने गेंद को गैदर किया। वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल। आखिरी गेंद पर बल्लेबाज फेल। 6 गेंदों में 8 रनों की जरूरत है। चंद्रकांत जी हमारे साथ जुड़ेंगे। आज सबसे बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं इस सीजन का। एक जबरदस्त मॅच आहे, म्हणजे 41 झाल्यात। हा प्लस पॉइंट आहे बारामतीचा, आणि 6 बॉलमध्ये 8। मी आता असं म्हणेल की 60% मॅच बारामतीकडे गेली आहे, 40% मॅच पनवेलकडे आहे अजूनही, परंतु 60% मॅच बारामतीकडे गेलेली आहे असंही देखील या ठिकाणी मिळेल। आदर्श विरुद्ध यंगर्स चांगली मॅच रंगली आहे। इकडे जर काय याही परिस्थितीमध्ये काही डॉट बॉल आणि काही विकेट आल्या, पनवेलला संधी असू शकते, परंतु बारामतीचं पारडं सध्याच्या घडीला जड आहे, कारण त्यांना या मैदानात 6 चेंडूत 8 धावांची आवश्यकता है। मैं समझ सकता हूं कि यहाँ से एक अच्छा मुकाबला हो जाएगा। नए गेंदबाज आएंगे, नई कहानी है, यंग गेंदबाज को मौका मिलेगा, और अब देखते किसके हाथ में गेंद होगी, निर्णायक ओवर है। मैं ना पनवेल के साथ जा रहा हूं ना बारामती के साथ, मैं जाऊंगा सुपर ओवर की तरफ। सुपर ओवर होना चाहिए,
क्योंकि दर्शक जो है ना वो सुपर ओवर देखना चाहेंगे। 6 गेंदों में 8 पृथ्वीराज चषक 2025 इस तरह का खेल होता है ना तो क्रिकेट की जीत होती है। बहुत ही बेहतरीन खेल, लाजवाब खेल मैदान के अंदर। रत्नदीप को लेकर आए गेंदबाजी करने के लिए, इन्होंने भी प्रभावित किया। आमदार शेखर निकम चषक में बहुत बढ़िया प्रदर्शन, टिंगरे सरकार में अच्छा प्रदर्शन इन्होंने किया है। अपकमिंग युवा गेंदबाज के तौर पर इनको देखा जाता है। जो हम नई पीढ़ी की बात कर रहे हैं ना उसमें ये भी खिलाड़ी है। बतौर गेंदबाज इन्होंने बढ़िया प्रदर्शन किया। सामने बल्लेबाज की बात करें, कैप्टन कहा जाता है चेतन को। चेतन इस पक्ष इन पर रहेंगे। 8 गेंदों में 16 रन चाहिए, समय ज्यादा नहीं लेना है। आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। पॉइंट पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर, अभी भी चर्चा हो रही है बीच मैदान पर। दोस्तों ये फाइनल का डे नहीं है, आज वैसे 7वां दिन है। पिछले 2 दिनों की कहानी इस तरह से रही है और समय मैं आपको बताऊंगा। फिलहाल 4:37 का समय हो गया है। इंटरेस्टिंग, रोचक, दिलचस्प मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा बीच मैदान पर लॉक ऑन है। काउ कॉर्नर पर खिलाड़ी, एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है। उस्मान विकेट के पीछे पॉइंट पर वहां वैसे वो 2 खिलाड़ी मौजूद है, पीछे कवर पॉइंट मौजूद है। मैच शुरू करना है, मैच जल्दी शुरू करना है। गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार। इस ओवर की पहली गेंद, 6 गेंदों में 8। खेलने की कोई कोशिश नहीं है, वाइड बॉल का इशारा। 6 गेंदों में 7। बहुत महत्वपूर्ण मुकाबला ये, एक रन इंपॉर्टेंट। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। टीवी अंपायर बिजी हो रहे हैं। वाह वाह वाह, वेल, क्या चल रहा है खेल। चंद्रकांत जी 6 गेंद 7 चाहिए, टीवी अंपायर बिजी हो गए। ही तर जादू आहे या पृथ्वीराज चषकात, जिकडे मॅच चुरशीच्या होतात आणि मॅच पाहिला म्हणून तर मजा येते, खेळायला मजा येते, समालोचनाला देखील मजाच येते। जी हाँ, इस तरह के मुकाबले ना हर कोई एंजॉय करता है। मैं देख रहा हूं उमेश किनी को, वहां वो भी एंजॉय कर रहे हैं टीवी पर। अब टीवी पर जो ऑनलाइन tenniscricket.in पर जो दर्शक देख रहे हैं उनको भी मजा आ रहा है। गणेश चौहान साहब, धनंजय चौहान साहब वो भी खुश हो जाएंगे क्योंकि पिछले 2 दिनों में पिक्चर सुपर हिट हुआ है। मैंने हमेशा कहा है कि फ्राइडे के दिन में पिक्चर जो है ना रिलीज होता है और उसके बाद में सुपर हिट होता है, लेकिन पृथ्वीराज चषक में आज ही पिक्चर रिलीज हुआ, आज ही सुपर हिट हो जाएगा। बहुत मजा आएगा दर्शकों को। 6 गेंदों में 7 चाहिए। टीवी अंपायर का क्या फैसला वो देखना बहुत जरूरी है। दोबारा वही कहानी, टिक 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 वाली आवाज आ रही है। दिल की धड़कनें बहुत तेज है। बबलू पाटिल को मैं देख रहा हूं, वो अपने बारे में सोच रहे हैं, मेरा टाइम कब आ गया आएगा। और अंपायर की तरफ से इशारा, इट्स अ वाइड बॉल। तो आपने रिव्यू लिया था, वो आपने लॉस किया। टिक टिक डोक्यात वाजतंय, हृदयाची धडधड बढ़णे। चंद्रकांत जी 7-7 ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती। यस, मजा येते। एका दुसरा डॉट बॉल, एका दुसरी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल मात्र या ठिकाणी पनवेलला बारामती चांगल्या स्थितीत आहे। यानंतर बबलू पाटील तर खेळताना पाहायला मिळतील, तोडफोड पप्पू तोडकर पाहायला मिळतील आणि टेनिस क्रिकेटचा शहेनशाह कृष्णा सातपुते सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला। तर परंतु ही मॅच सुद्धा चांगलीच रंगली आहे, म्हणजे आजचा दिवस चांगल्या आणि चुरशीच्या मॅचेसचा आहेच। और इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक जरूर आते हैं। 6 गेंदों में 7 चाहिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग माप पर तैयार है। सामने बैटर चेतन इज प्लेइंग 116, स्कोर 42 for 5। व्हाट अ मैच। ऑन सर पर खेल दिया, गैप में खेल दिया, बेहतरीन टाइमिंग। गेंद बॉलिंग के बाद 4 रन। नदी को पार करने के लिए चाहिए नौका और अपने मंजिल की तरफ बढ़ने के लिए बारामती को चाहिए चौका। क्या बात है, आता थोडासा आवाज जास्त चांगला आलाय। क्योंकि कृष्णा सातपुते हैं ना जो है इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं, एंजॉय करते हुए। पाहुयात इकडे जर पाहिलं तर 5 मध्ये 3 याला म्हणतात कॅप्टन। खराब बॉलची वाट पाहायची, चांगल्या बॉलला सन्मान द्यायचा, एका बाजूने किल्ला लढवायचा, हे सगळं काही केलंय। म्हणजे चेतन काळंगे यांनी 20 रन केलेत पण या 50 पेक्षा कमी नाहीयेत या इनिंगला। एब्सोल्युटली राइट चंद्रकांत जी, जिस तरह से मैच चल रहा है ना उसके हिसाब से ये 20 रन 30-40 के बराबर है। 9 गेंदों में 20 रन बनाए, क्योंकि इस विकेट पर खड़े रहना भी बहुत जरूरी था। अब एक ड्रीम बॉल की जरूरत है रत्नदीप को। कमाल का मैच, 5 गेंदों में 3 चाहिए। बारामती 46-5 विकेट के नुकसान पर। क्या मुकाबला है, एक ड्रीम बॉल के इंतजार में पनवेल की टीम। ऑन से पर लॉग ऑन है, एक मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। ओ स्वीप किया खूबसूरती के साथ, स्क्वायर लेग बॉलिंग की तरफ
मैच समाप्त नहीं है, 4 गेंदों में 2 रनों की जरूरत होगी या चेतन अपने पास ट्राई करके देखने वाली बात है। तेजस अपना विकेट सैक्रिफाइस करेंगे, चेतन इस वक्त स्ट्राइकर एंड पर है। चेतन दे दनादन टनाटन, कैप्टन नॉक खेल रहा अपने टीम के लिए। वैसे खाली ढोल भी कोई बजा सकता है कृष्णा, वैसे खाली ढोल भी कोई बजा सकता है, लेकिन बजाने वाला कौन वो देखा जाएगा। क्या बात आहे, म्हणजे आपल्या वाद्याची एक वेगळी मजा आहे। हे आपल्या पारंपरिक मराठी वाद्य आहेत आणि कुणालाही वाटेल की आपण ही वाजवावं, स्वाभाविक आहे। आपण देखील अगदी बालपणामध्ये जातो, या सगळ्या आठवणींमध्ये जातो आणि खूप चांगली मजा देखील आपण पाहतोय। 4 मध्ये 2, जर का एखादा डॉट बॉल आला, आणखी एखादी विकेट आली, मैच मध्ये मजा येऊ शकते। आदवडे सर आएंगे करण अर्जुन आएंगे तो कुछ अच्छी गेंदें भी आएंगी, मजा आएगा मुकाबले में। हम तो देखिए सकारात्मक सोचेंगे। एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, दायरे के अंदर मैदान दायरे के अंदर मौजूद है, सिंगल बचाने के लिए कचिंग पोजीशन में है। सिंगल लिया गया, डायरेक्ट हिट करने की कोशिश, कवर करने के लिए खिलाड़ी है। 1 रन मुकम्मल किया गया, दूसरे के बारे में एक बार फिर मन बना लिया है और ये सिंगल ही मिलेगा। चेतन अपने पास स्ट्राइक रख रहे और अब आपके पास 3 गेंदें हैं, 3 गेंदों में जीतने के लिए यहां से 1 रन की जरूरत है। व्हाट अ मैच, बारामती और पनवेल के बीच सबसे बेहतरीन मुकाबला। जबरदस्त मॅच पहा। कदाचित तो डायरेक्ट हिट झाला असता तर डेंजर एंडला चेतन काळंगे होते, परंतु तसं नाही झालं। 1 रन आली आहे, 3 बॉलमध्ये 1। एका रनचं महत्व काय असं सध्याच्या घडीला आपण पहा, आणि आपण म्हणतो ना 6 4ला महत्व आहे, परंतु महत्व तर एका धावेला सुद्धा असतं, ते सध्याच्या घडीला आपण पाहतोय। आणि बारामतीकर म्हणत असतील जर चेतन तिथे नसते तर काहीतरी चित्र वेगळं असतं, परंतु चेतनचं मैदानात असणं खूप महत्वाचं आहे। 3 बॉलमध्ये 1 पाहिजे, परंतु 1 ती करायचीच आहे। मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव। या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव। इथे अभय चेंडू आणि अशा रीतीनं ही एकेरी धाव बारामती संघानं पूर्ण केले। बारामती संघ या अतिशय महत्वाच्या सर्वोत्तम सामन्यामध्ये विजयी झालेला आहे। मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स चेतन कालंगे। चेतनने 12 चेंडूमध्ये 23 धावा ठोकल्या आणि या सामन्यामध्ये विजयाचा आस्वाद चाकलेला आहे। बारामती अभिनंदन, कॅप्टन चेतन टनाटन दनादन, जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन। वाह, मॅच चांगली झाली आणि या बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईत आदर्श पनवेलवर यंगर्स बारामती या मॅच पुरती तरी भारी झालेली आहे। अभिनंदन यंगर्स बारामती, परंतु